मंडळी, आता वळूया आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मुद्दा तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा आहे, आपल्या लालपरीचा आहे। नुकतीच सरकारने लालपरीची भाडेवाढ केली कारण एसटीची अवस्था दयनीय असल्याचं सगळे सांगतायत। आता हे मान्य आहे की सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही। पण प्रश्न आहे की एरवी लोकप्रिय घोषणा करून श्रेय मिळवणारे नेते भाडेवाढीचं अपश्रेय घ्यायला का तयार नाही? शिवाय महिलांना दिलेल्या तिकीट दरातल्या सवलतीने एसटी नफ्यात आली असं घोषणा करणारे, जाहीरपणे त्याचं श्रेय घेणारे अचानक निवडणुकीच्या नंतर एसटी तोट्यात कशी गेली हे का सांगत नाहीयेत? निवडणूक झाली, आता वसुली सुरू झाली आहे का? महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींचं आता काय होणार आहे? पैसे घेताय हो, पण त्या सुविधांचं काय? हा सामान्य माणूस इथला सवाल विचारतोय। तो सवाल विचारतोय, गळणारी, तुटलेली, खडखडाट करणारी एसटी कधी सुधारणार आहे? अस्वच्छ बस स्थानकं कधी स्वच्छ होणार आहेत? प्रश्न अनेक आहेत, म्हणून चर्चा करूया सगळ्या प्रश्नांची। पण त्याआधी बघूया हा खास रिपोर्ट। हेच जर 15% भाडेवाढ होत असेल तर ती रद्द झाली पाहिजे, ही भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे। येणाऱ्या काळात मुख्य रस्त्यावर बसू, चक्काजाम करू आणि या सरकारला भाडेवाढ रद्द करायला भाग पडू। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची आणि सामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या दरात 14.9% वाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधातली विरोधकांची ही आक्रमक भूमिका आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी या दरवाढी विरोधात जोरदार आंदोलन केलं। सर्वसामान्य माणसाची ही एसटी आहे। आज ग्रामीण जीवनाची धमनी ज्याला म्हणते ही एसटी आहे। तिची 15% भाडेवाढ सर्वसामान्य माणसाचं कंबरड मोडणारी आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने ही भाडेवाढ मागे घेण्यात यावी याच्यासाठी आंदोलन मराठवाड्यात आज आम्ही पुकारलेलं आहे। मला असं वाटतं उद्या महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे होईल। एकीकडे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे भाडेवाढीच्या निर्णयाचं परिवहन मंत्र्यांनी जोरदार समर्थन केलंय। एसटी महामंडळाला 3 कोटीची तूट दर रोज येत होती, म्हणजे महिन्याला जवळजवळ 90 कोटीपेक्षा जास्त, आणि हा तोटा जर भरून नसता काढला तर एसटी महामंडळ बंद करण्याशिवाय पर्याय उरला नसता। दरम्यान मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये निर्णयावरून एकमेकांवर जबाबदारी टाकण्याचा खेळ सुरू असल्याचं म्हणत विरोधकांनी सरकारमधल्या विसंवादावर बोट ठेवलंय। जरूर याची माहिती मी मंत्र्यांनाच फोन करून माहिती घेईन की बाबा असं तुमचं काही स्टेटमेंट आहे का, आणि असेल तर अतिशय चिंताजनक आहे। एका सशक्त लोकशाहीमध्ये एक म्हणजे त्याला एक पद्धत आहे कामाची, आणि परस्पर जर ह्या सरकारमध्ये निर्णय होत असतील ते अतिशय चिंताजनक आहे। एसटीची अवस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेली आहे, यात कुठलाच वाद नाही। पण अशा परिस्थितीतही राज्य सरकारनं निवडणुकीच्या आधी मोफत प्रवासाच्या योजना राबवून मतं मिळवली। तेव्हा महिलांना अर्ध्या तिकिटाची योजना आणून एसटी नफ्यात आल्याचं सांगणारे नेते आज निवडणुकीनंतर एसटी तोट्यात कशी गेली हे सांगत नाहीये। एसटी बद्दल समोर आलेली आकडेवारी त्यामुळे चिंताजनक आहे। एसटीला दररोज 3 कोटींचा तोटा सहन करावा लागतोय। एसटी महामंडळावर 5700 कोटींचा बोजा आहे। एसटीत 87,000 कर्मचारी आहेत। या कर्मचाऱ्यांचे पगार अतिशय कमी आहेत। एसटीतल्या बसेसची अवस्था सुद्धा दयनीय आहे। मागील 4 वर्षापासून एसटीची भाडेवाढ झालेली नाही। एसटीची आता 14.9% भाडेवाढ झालेली आहे। 1 फेब्रुवारीपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे। एसटीची भाडेवाढ तिच्या अस्तित्वासाठी गरजेची आहे यात शंका नाही, पण एसटी प्रवाशांना अधिकचे पैसे मोजून तरी चांगल्या सुविधा आणि चांगल्या बसेस मिळणार आहेत का? मतांसाठी लोकप्रिय घोषणा करणारे नेते योजनांच्यासाठी होणाऱ्या नुकसानाचं दायित्व घेणार आहेत का? हा सामान्य जनतेचा खरा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।